आता मी तुम्हाला सांगितलं की हे व्हिडिओ बघताना तुम्ही नोटबुकमध्ये सगळं लिहिणे इसेन्शियल आहे, कारण ते पुन्हा पुन्हा शिकवलं जाणार नाही याची दखल घ्या. कारण आपल्याला मिळणारा वेळ कमी आहे. तुम्ही 10वीमध्ये आहात, फेबमध्ये एक्झाम असते तुमची आणि सगळे विषय तुम्हाला उचलायला लागणार. हे मी तुम्हाला सारखं सारखं सांगते बिकॉज यू शुड, मी तुम्हाला घाबरवत नाही आहे. यू शुड अवेअर अबाउट द टायमिंग. टाइम इज द मनी. वेळ ही काय पुन्हा पुन्हा येत नाही. त्यामुळं नंतर असा पश्चाताप व्हायला नको की मला म्हणजे अभ्यासाला वेळ मिळाला नाही. नंतर टेन्शन येण्यापेक्षा आपण रोजच्या रोज थोडं 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 जरी करत गेला आणि ते व्यवस्थित केलं तर तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं हे सोपं आहे, अवघड नाही. अवघड काहीच नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असे काही स्लोगन आहेत ते तुमच्या जरा रूममध्ये लावून ठेवा. एनकरेजमेंटसाठी जे काही करता येईल तुम्हाला ते करा. आणि अभ्यासाचं जे टायमिंग आहे प्रत्येक विषयाला किती दिलं पाहिजे, रोज थोडं थोडं करा. 15-20 मिनिटं करा फिजिक्स, 15-20 मिनिटं बायो करा, 15-20 मिनिटं मॅथ्स करा. जे तुमचं काही रुटीन आहे त्या पद्धतीनं रोज थोडं थोडं करा. त्या जसं जसे टॉपिक पुढं पुढं जातील, आज करेन उद्या करेन म्हटलं तर ते होणार नाही, शक्य नाही. नंतर हे उचलत नाही कारण टॉपिक मोठे आहेत. त्यामुळे थोडं थोडं जेवढं होते, आज 1 पान झालं, उद्या 2 पान झाले, तर तेवढं जरी तुम्ही पाटी पेन्सिलवर लिहून काढलं, सगळ्यात बेस्ट वे. जर तुमच्याकडे वही, पुस्तक, पेन या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होत नसतील किंवा आहेत अवेलेबल, तर का आपण एन्व्हायरमेंटचं तरी का नुकसान करायचं. ते कागद आणि पेन सगळं मात्र का करायचं. सगळं पाटी पेन्सिल घ्या, पुसा, लिहा, पुसा. जोपर्यंत तुमचं फाईन होत नाही, जोपर्यंत ते समजत नाही आणि हळूहळू समजतं. जसं जसं त्यामध्ये एक्सपर्टाईज, म्हणजे आम्हाला पण ह्या गोष्टी पटकन पहिल्यांदा समजत होत्या असं नाही. नंतर नंतर जसं अप्पर लेवलला तुम्ही जाता, जशी जशी मॅच्युरिटी येते तसं तसं त्या सब्जेक्टमधले सगळ्या गोष्टी समजायला लागतात. त्यामुळं असं म्हणून चालणार नाही की नाही उद्या करतो, परवा करतो, मग काय नाही 1 महिन्यानं शेवटचा 1 महिना मला उचलत आहे, असं होत नाही. तर तुम्ही ते रोज करणं अपेक्षित आहे. आता नंतरचं एक पॉईंट बघा की आपण इथंपर्यंत बघितलं, इफ द मास ऑफ द वन ऑफ द ऑब्जेक्ट गेट डबल, देन द फोर्स बिटवीन द 2 ऑब्जेक्ट ऑल्सो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट गेट डबल. प्रूव्ह दॅटला हे येऊ शकते तुम्हाला. आता नेक्स्ट त्यामधलं स्टेटमेंट आहे ते सुद्धा प्रूव्ह दॅटला येऊ शकते. काय आहे नेक्स्ट स्टेटमेंट बघा. इफ द डिस्टन्स इज डबल, जर डिस्टन्स डबल झालं तर, आपण आता पहिल्यांदा केस काय बघितली, केस फर्स्ट, मास डबल झालं तर. आता डिस्टन्स डबल झालं तर काय होईल. इफ द डिस्टन्स इज डबल, द फोर्स डिक्रीजेस बाय द फॅक्टर ऑफ अ फोर्स बाय 4. म्हणजे काय, जर आपण बघितलं मास डबल झालं तर फोर्स डबल होतो आणि डिस्टन्स डबल झालं तर फोर्स कमी होतो. कितीनं कमी होतो, बाय फॅक्टर 4, 4 पटीनं कमी होतो. जर 2 पटीनं डिस्टन्स वाढलं तर 4 पटीनं फोर्स कमी होतो. हे प्रूफ तुम्ही द्या असं जर तुम्हाला विचारलं, बघा आय विल एक्सप्लेन यू दिस प्रूफ ऑल्सो. हे प्रूफ तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचंय, प्रॅक्टिस करायचंय. बघा prove that if distance between 2 masses is double, then force decreases by a factor 4. तर फोर्स काय होतो, कमी होतो. किती फॅक्टरनं, 4 पटीनं कमी होतो. म्हणजे काय, डिस्टन्स तुम्ही वाढवलं 2 ऑब्जेक्ट मधलं तर फोर्स काय होतो, 4 पटीनं कमी होतो. आता ह्याचं जर तुम्हाला प्रूफ विचारलं तर तुम्ही काय लिहिणार, पहिल्यांदा कंपल्सरी न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन घ्यायचाच आहे विथ अ डायग्रॅम. मी तुम्हाला सांगते विथ अ डायग्रॅम. M1 M2 काढायचं आहे, F काढायचं आहे, दोघांमधलं डिस्टन्स काढायचं आहे. दिस इज M1, मास M1, दिस इज मास M2. The distance between the center of 2 masses is a small d. Then according to Newton's universal law of gravitation, every object attract other object with a definite force. This force is the directly proportional product of the 2 masses inversely proportional to square of distance between them. Therefore, P of is equal to
or f directly proportional to m1 m2 upon d square, where m1 is the mass of first object, m2 is the mass of other object, d is the distance between center of two masses. Then therefore f is equal to g m1 m2 upon d square. आता आपल्याला हे प्रूफ करायचं आहे, डिस्टन्स दोघांमधलं काय झालं, डबल झालं. हे जे डिस्टन्स आहे ते डबल झालं, तर फोर्स काय होतो, 4 पटीनं कमी होतो. आता बघा, लेट डिस्टन्स बिटवीन द टू मासेस डबल असं लिहिलं तरी चालेल, किंवा लेट डी इज इक्वल टू 2d. डिस्टन्स काय झालं, डबल झालं. देन f2, consider this is f1, equation number 1. Then f2 is equal to g m1 m2. आता d च्या ऐवजी तुम्हाला काय घालायचं आहे, 2d, कारण डिस्टन्स डबल झालेला आहे, त्यामुळे d च्या ऐवजी तुम्ही काय घालणार, 2d. रिप्लेस d बाय 2d ब्रॅकेट स्क्वेअर. 2d चा तुम्ही काय करा, ब्रॅकेट स्क्वेअर करा. Therefore f2 what you will get, बघा, दिस इज इक्वेशन नंबर 1. f1 लिहिलेला आहे मी इथं, हे इक्वेशन नंबर 1 आहे. इक्वेशन 1 काय आहे बघा अनेकदा, f1 इज इक्वल टू g m1 m2 अपॉन d स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर 1 आहे. आता f2, therefore f2 इज इक्वल टू g m1 m2 अपॉन 2d चा ब्रॅकेट स्क्वेअर. 2d चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. 2d चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे तुम्ही काय मेन्शन करणार बघा, 2 च्या ऐवजी 4 लिहिणार, d च्या ऐवजी काय लिहिणार, d स्क्वेअर लिहिणार. दिस इज इक्वेशन नंबर 2. डिवाइड इक्वेशन 2 by 1. डिवाइड इक्वेशन, डिवाइड इक्वेशन 2 by इक्वेशन 1. Therefore f2 upon f1 is equal to g m1 m2 upon 4d square upon total divided by g m1 m2 upon d square. मॅथचा रूल सांगितलं मी तुम्हाला मगाशी, a upon b टोटल डिवायडेड बाय c upon d. खालची क्वांटिटी उलटून मल्टिप्लायला जाते, त्या पद्धतीनं हे काय होणार बघा, f1 therefore f2 upon f1 is equal to g m1 m2 upon 4d square into d square upon g m1 m2. बघा, ही पूर्ण क्वांटिटी कॅन्सल होणार, g m1 m2 g m1 m2, d square get cancel. Therefore f2 upon f1 is equal to 1 upon 4. Therefore f2 is equal to f1 डिवाइड आहे, तिकडे गेला काय होणार, मल्टिप्लिकेशन, f1 upon 4. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. हे तुमचं काय आहे, और दस प्रूव्ड यू कॅन से. फायनली स्टेटमेंट द्यायचंय तुम्ही काय, इफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट गेट डबल, देन फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट रिड्युसेस बाय 1/4. म्हणजे हा जो फोर्स आहे बघा, ही क्वांटिटी डिवाइडला आहे, मल्टिप्लिकेशन असती तर 4 न फोर्स वाढला असता, पण ही डिवाइडला आहे. म्हणजे काय होतो, जेव्हा दोन वस्तूंमधलं अंतर तुम्ही डबल कराल तेव्हा फोर्स काय होतो, 4 पटीनं कमी होतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे जसं जसं वस्तूंमधलं अंतर वाढत जाईल तसा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. हे लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार, कमी कमी होत जाणार. म्हणजे दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. हे दोन्ही प्रूफ तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ते तुम्ही काय करायचं आहे, नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे, इसेन्शियल आहे. जरी माझे व्हिडिओ बघत नसाल तरी यूट्यूबवर अनेक कितीतरी व्हिडिओ आहेत, ते जरी बघितले तरी यू विल गेट गुड अँड क्लिअर एक्सप्लेनेशन. आता मी व्हिडिओ करायचं कारण असं आहे की तुम्हाला एक काय, यू बिकम हॅबिच्युअल विथ युअर ओन टीचर. तुम्ही स्वतःच्या टीचरची एक टॅग तुम्हाला माहिती असते की कशा पद्धतीने शिकवतात, मग आमच्या टीचरचंच आम्हाला कळतं असं काही काही स्टुडंटना वाटत असतं. त्यामुळं हे तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हावं चांगल्या पद्धतीनं म्हणून हे स्वतः काय, आमच्याकडं फार मोठा काय डिजिटल कॅमेरा आहे, डिजिटल स्टुडिओ आहे. यूट्यूबमध्ये कसं असतं की जे कोणी व्हिडिओ तयार करतात त्यांच्याकडे तशी साधनं असतात
दे हॅव सच अ टाईप ऑफ एक्सपर्टाइज इन्स्ट्रुमेंट्स, सो दे कॅन मेक क्लिअर व्हिडिओज. त्यांचे जे व्हिडिओ असतात ते आमच्यापेक्षा बेटर असतात असं मी म्हणते. आमच्याकडे ज्या काही उपलब्ध साधनं आहेत त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आम्ही जे काही टीचिंग करायला लागलोय किंवा जे काही तुम्हाला शंका आहेत त्या जास्तीत जास्त तुमच्याकडून पोहोचावेत यासाठी हा एक लहान प्रयत्न आहे, एक लहान छोटासा प्रयत्न. त्यामुळं त्यावर काय अगदी म्हणजे टीचर तुमचा काय असा यूट्यूब सारखा होत नाही व्हिडिओज असं काही कमेंट करायची गरज नाही. तुम्हाला फिजिक्स कितपत समजते, फिजिक्स हा जो विषय आहे तो तुम्हाला कितपत समजतोय, दहावीच्या दृष्टीने तुम्हाला काय महत्वाचं आहे, काय घ्यायचं हे तुमच्या हातात आहे. त्यामुळं त्यामधलं जेवढं तुम्हाला अंडरस्टँडिंग करून घेता येईल तेवढी ती कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्यायची आहे. हेच जास्त इसेन्शियल आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. त्यामुळं जो टॉपिक आहे तो आपल्याला किती चांगल्या पद्धतीनं समजला आहे किंवा त्यामधला कन्सेप्ट आपला किती क्लिअर आहे हे जास्त महत्वाचं आहे. आता त्यामध्ये बघा नेक्स्ट पॉईंट काय दिलाय बघा, पेज नंबर 5 वरती बघितलं. आता यूज युअर ब्रेन पॉवर बघा, पेज नंबर 5 वरती लगेच यूज युअर ब्रेन पॉवर. इकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा लॉ तुम्हाला दिलेला आहे न्यूटनचा, लगेच यूज युअर ब्रेन पॉवर पेज नंबर 5 वर. म्हणजे तुम्ही विचार करायला पाहिजे. काय विचार करायला पाहिजे तुम्ही, इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट केप्ट ऑन अ टेबल ऑर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू. म्हणजे काय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का बिटवीन टू ऑब्जेक्ट केप्ट ऑन टेबल ऑर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू. बघा बेंचवर दोघं मित्र बसले, त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार का, किंवा टेबलवरती दोन वस्तू आहेत आणि त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार का, आणि जर व्हाय डोंट दे टू मूव्ह टुवर्ड इच अदर. मग जर असेल तर ते एकमेकांना अट्रॅक्ट का होत नाहीत असा प्रश्न विचारलाय. म्हणजे क्वेश्चन बघा किती छान विचारलाय की आपण युनिव्हर्सल लॉ बघितला न्यूटनचा की काय, इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट. जगामध्ये प्रत्येक वस्तू दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. मग बेंचवर दोन स्टुडंट बसलेत लांब लांब थोड्या अंतरावर, मग ते एकमेकाला अट्रॅक्ट का करत नाहीत, मग चिटकत का नाहीत जाऊन एकमेकाला असा प्रश्न विचारला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो का, येस द फोर्स एक्झिस्ट बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. हा युनिव्हर्सल लॉ. आता प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतोय, वाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कॉल्ड एज अ युनिव्हर्सल लॉ. युनिव्हर्सल लॉ म्हणण्याचं कारण काय, तर लक्षात घ्या युनिव्हर्सल म्हणण्याचं कारण काय, बिकॉज इट इज ऍप्लिकेबल टू इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट प्रेझेंट इन द युनिव्हर्स. जगामधल्या प्रत्येक गोष्टींना हा लॉ ऍप्लिकेबल आहे, त्यामुळे याला म्हणतात युनिव्हर्सल, वैश्विक. त्याला या लॉला वैश्विक, नियमाला वैश्विक म्हणण्याचं कारण काय, बिकॉज धिस लॉ इज ऍप्लिकेबल फॉर इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट प्रेझेंट इन द युनिव्हर्स. त्यासाठी देअरफॉर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज कॉल्ड एज युनिव्हर्सल लॉ. तो पण एक आपण एक क्वेश्चन घेऊया एक दिवशी, व्हिडिओ करते किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला त्या पद्धतीनं आन्सर थोडंसं सेंड करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता लक्षात घ्या की दोन ऑब्जेक्टमध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ असणार आहे का, येस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज प्रेझेंट बिटवीन द टू ऑब्जेक्ट. मग दोघे एकमेकांना अट्रॅक्ट का होत नाहीत, बिकॉज देर आर अनदर फोर्सेस विच ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल लाईक फ्रिक्शनल फोर्सेस. मध्ये दोन ऑब्जेक्टच्या मध्ये फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे असं नाही, कितीतरी इनविजिबल फोर्सेस आहेत लाईक अ फ्रिक्शनल फोर्सेस. दे ऑल्सो प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. देअरफॉर द टू ऑब्जेक्ट डज नॉट अट्रॅक्ट टुवर्ड इच अदर. त्यामुळे ते काय होतात, एकमेकांना अट्रॅक्ट होऊ शकत नाही. हे यूज युअर ब्रेन पॉवर तुम्ही मी आता एक्सप्लेन केलेलं लिहून ठेवायचं आहे. येस काय दोन ऑब्जेक्टमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे का, येस, पण काय असणार आहे, ऑल्सो देर आर डिफरंट टाइप ऑफ फोर्सेस प्रेझेंट इन द युनिव्हर्स. दे ऑल्सो प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ते काय करतात, इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. हे लक्षात ठेवा. लाईक अ फ्रिक्शनल फोर्सेस देअरफॉर दे डज नॉट अट्रॅक्ट इच अदर. त्यामुळे ते एकमेकाला अट्रॅक्ट जाऊन चिटकून बसत नाही. आता नेक्स्ट बघा, सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट दिली आहे तुम्हाला. सेंटर ऑफ मास पेज नंबर 5 वर बघा, जर नसेल तर PDF डाउनलोड करून त्यामध्ये बघा. सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट नेमकी काय आहे. सेंटर ऑफ मास म्हणजे एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये सेंटर कुठे आहे, तिथं मास पूर्ण त्या वस्तूचं वस्तुमान किंवा वजन कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे त्याला म्हणतात सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट ब्रॉड आहे. तुम्ही फक्त 10वीच्या लेवलला एवढंच लक्षात ठेवा की वेअर द मास ऑफ द ऑब्जेक्ट गेट कॉन्सन्ट्रेटेड. जिथं त्या ऑब्जेक्टचं मास पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड झालेलं असते त्याला म्हणायचं सेंटर ऑफ मास. आता हा सेंटर ऑफ मास कसा असतो, तर मे बी इट इज प्रेझेंट इनसाइड द ऑब्जेक्ट, मे बी इट इज प्रेझेंट आउटसाइड द ऑब्जेक्ट. कधी कधी हा इनसाइड द ऑब्जेक्ट पण असू शकतो, कधी कधी आउटसाइड द ऑब्जेक्ट सुद्धा असू शकतो. आता फिल इन द ब्लँकला विचारलं किंवा ट्रू ऑर फॉल्सला, द सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट मे बी प्रेझेंट इनसाइड द ऑब्जेक्ट, मे बी प्रेझेंट आउटसाइड द ऑब्जेक्ट.
तर तुम्ही काय लिहिणार, ट्रू का फॉल्स, तर ट्रू. आता एखादा मास आहे, एखादी वस्तू आहे, त्याचं सेंटर ऑफ मास फक्त त्या वस्तूमध्येच असतं असं नाही, तर ते मास कधी कधी त्याचा सेंटर आहे तो बाहेर पण असू शकतो. हे कसं काय, तर हे जे काय तुम्हाला ब्रॉड कन्सेप्ट आहे ती तुम्हाला काय आहे 11th-12th आहे, सेंटर ऑफ मास. मग ते कसं काढायचं, मग सगळ्या मासचं ॲव्हरेज कसं घ्यायचं, तर ते आपण पूर्ण एक्सप्लेन करणार नाही. फक्त लक्षात ठेवा तुम्ही की सेंटर ऑफ मास प्रेझेंट इनसाइड द बॉडी ॲज वेल ॲज आउटसाइड द बॉडी ऑफ द ऑब्जेक्ट. आता बघा, सेंटर ऑफ मास ऑफ अ स्पेरिकल ऑब्जेक्ट, एखादी वस्तू गोल असेल, हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट जिओमेट्रिकल सेंटर. जर सेंटर ऑफ मास कुठं आहे, एखादी बॉल आहे, त्या बॉलचा सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, त्याचा जिओमेट्रिकल सेंटर आहे तिथं असणार आहे. आता द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट द सेंट्रॉइड. एखादा ऑब्जेक्ट आहे त्याची युनिफॉर्म डेन्सिटी आहे, त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, तर सेंट्रॉइडला असणार आहे. आता न्यूटनचा युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ एक आहे. आता न्यूटनचा आपण लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला. आता आपण काय बघणार आहे, व्हाय डिड न्यूटन अज्युम युनिव्हर्सल स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर त्यांना असं डिपेंडन्सी का बघितली आणि केपलरचा कोणता लॉ वापरला आणि न्यूटननं अनेक लॉ काय केला, अज्युम केला किंवा डिस्कवर केला. ही वॉज प्लेड बाय हेल्पड बाय केपलर्स थर्ड लॉ. त्यानं केपलरच्या तिसऱ्या लॉचा उपयोग केलेला आहे. ही यूज केपलर्स थर्ड लॉ. आता व्हॉट इज द केपलर्स थर्ड लॉ, तिन्ही लॉ पाठ पाहिजे. पहिला लॉ काय, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स with the sun at one of the foci. Second, the line joining the planet and the sun sweeps in equal area and equal interval of time. And third law काय आहे, square of period of revolution of a planet directly proportional to cube of the average of mean average of the distance between the planet and the sun. हे तीन जे लॉ आहेत ते तोंड पाठच पाहिजे. आता हा जो तिसरा लॉ आहे, तिसरा लॉचा मॅथमॅटिकल फॉर्म आपण बघितला, काय आहे, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आपण बघितलं टी स्क्वेअर जो आहे तो काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आर क्यूबच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तो आपण मॅथमॅटिकल फॉर्म तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलाय. त्याचा उपयोग करून न्यूटननं काय केलंय, युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ हा डिस्कवर केलेला आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स असं तुम्हाला हेडिंग दिलंय. आता तुम्हाला असं पण क्वेश्चन येऊ शकतो, फाइंड आउट द न्यूटन्स युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन और न्यूटन्स युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ बाय युजिंग केपलर्स थर्ड लॉ ऑफ मोशन. असं फॉर केपलर्स प्लॅनेटरी थर्ड लॉ बाय युजिंग केपलर्स प्लॅनेटरी थर्ड लॉ. तिसरा केपलरचा लॉ वापरून तुम्ही न्यूटनचा युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ काय करा, शोधून काढा किंवा त्यानं कशा पद्धतीने शोधलाय ते तुम्ही हे करा. आता त्यामध्ये आपण बघत जाणार आहे 1 by 1. बघा, पेज नंबर 5 चाललंय आपलं, लक्षात घ्या. पेज नंबर 5 चाललेलं आहे, ते पुस्तकात तुम्ही स्टुडंटनी बघायचं. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. एक ऑब्जेक्ट कन्सिडर करा, तो सर्कल मध्ये फिरायला लागलेला आहे विथ अ कॉन्स्टंट स्पीड. वी हॅव सीन सच अ मोशन इज पॉसिबल when the object is constantly acted by the centripetal force. आता एखादी वस्तू गोल गोल फिरत राहते तेव्हा कोणता फोर्स ऍक्ट होतो आपण बघितलं, टॉपिकला सुरुवातीलाच दिले सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन पण बघितली. इन अ सर्क्युलर मोशन द फोर्स ऍक्टेड अपॉन अ बॉडी विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. म्हणजे तो जो फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स एखाद्या गोल गोल फिरणाऱ्या वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, मधी सेंटरला अट्रॅक्ट करतो, त्यालाच काय म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. उदाहरणार्थ आपण काय बघितलं, अर्थ अँड मून. मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ किंवा ऑल द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. इन दिस केस सेंट्रिपिटल फोर्स इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा जो फोर्स आहे तो काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हे लक्षात घ्या. द फोर्स इज ऍक्टेड इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. कन्सिडर ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्क्युलर मॅनर. द सेंट्रिपिटल फोर्स इज ऍक्टेड अपॉन दिस बॉडी और ऑब्जेक्ट. इफ m इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, जर m हे मास असेल त्या ऑब्जेक्टचं, v इज द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, r is the radius of the circle. बघा, कन्सिडर द ऑब्जेक्ट, तो काय करायला लागलाय, सर्कल मध्ये फिरायला लागलाय. हॅव्हिंग मास m, r is the distance from the center of this object, v is the velocity of the object. हा किती स्पीडने फिरायला लागलाय, तर v या व्हेलॉसिटीने फिरायला लागलाय. असं जर आपण कन्सिडर केलं, then centripetal force is equal to centripetal force acted upon this object is equal to mv square upon r. Therefore f is equal to mv square upon r. हा सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्स एक्सप्रेशन काय आहे,
mv² अपॉन आर. तर हे कसं काय आलं अचानक मधून, म्हणजे डायरेक्ट ह्याचं काही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही पुस्तकात, डायरेक्ट तुम्हाला दिलेलं आहे. तर ही क्वांटिटी कोणी डिराईव्ह केली आहे, सायंटिस्टनी शोधून काढलेली आहे. हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ मास स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी अपॉन आर. हा सेंट्रिपिटल फोर्स कोणी डिटरमाइन केलाय, सायंटिस्टनी. काय काय क्वांटिटी फिजिक्समध्ये अशाच येतात, डायरेक्ट येतात आपल्याला. मग आपण असं म्हणणार की मग हे कुठून आलं, तर ते सायंटिस्टनी 100 वर्ष 70 वर्ष संशोधन करून त्या क्वांटिटी डिराईव्ह केलेल्या असतात. त्या आपल्याला डायरेक्ट अज्यूम कराव्या लागतात. आता F is equal to mv² upon r. This is centripetal force acted upon this object which is moving along the in a circular manner. आता त्यामध्ये काय बघा, खाली मेन्शन करायचं आहे m is the mass of the planet. इथं मेन्शन करायचं आहे where m mass of planet, v velocity of a planet, and r distance of a planet from a center. Distance of a planet from, हे काय काय आहे नेमकं ते तुम्हाला लिहायचंय. m मास ऑफ प्लॅनेट, v इज द व्हेलॉसिटी ऑफ प्लॅनेट, r काय आहे नेमकं, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सेंटर. हे सगळं तुम्ही काय करायचं तिथं मेन्शन करायचं आहे. आता स्पीड काढलाय. स्पीड काय असणार आहे, ह्या प्लॅनेट हा गोल गोल फिरायला लागलाय. आपल्याला माहिती आहे स्पीडची डेफिनेशन काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. आता बघा आपण ही क्वांटिटी बाजूला ठेवूया थोड्या वेळेसाठी. F is equal to mv² upon r. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स हे 9वी मध्ये झाले बघा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता हा प्लॅनेट गोल गोल फिरतोय म्हणजे काय, डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार तो, सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. या सर्कमफरन्स ऑफ द सर्कलचा एवढं काय करणार तो प्लॅनेट गोल गोल फिरताना तेवढं डिस्टन्स कव्हर करणार. मग सर्कमफरन्स ऑफ द सर्कल आपण काय घेतो, 2πr. देअरफॉर बघा स्पीड म्हणजे v इज इक्वल टू 2πr अपॉन कॅपिटल टी. आपण टाइम काय घेणार आहे, कॅपिटल टी. नाव बघा आपल्याला काय आहे, आपल्याजवळ काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स F इज इक्वल टू mv² अपॉन r. पुट द व्हॅल्यू ऑफ v. v ची व्हॅल्यू आपण काय घालायची आहे, 2πr अपॉन टी. ही व्हॅल्यू इथं घालायची आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. बघा रिप्लेसिंग द व्हॅल्यू ऑफ v, मी इथं लिहिते रिप्लेसिंग द व्हॅल्यू ऑफ v. रिप्लेसिंग द व्हॅल्यू ऑफ v. v ची व्हॅल्यू रिप्लेस करा. देअरफॉर F इज इक्वल टू मी v ची व्हॅल्यू टाकते बघा. v ची व्हॅल्यू काय बघा, 2πr अपॉन टी. 2πr अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर, कारण स्क्वेअर आहे इथं, v चा स्क्वेअर आहे त्यामुळे 2πr अपॉन टी चा पण काय येणार, ब्रॅकेट स्क्वेअर येणार. अपॉन अजून खालची क्वांटिटी घेतलेली नाही, अपॉन r अपॉन टी अपॉन r. देअरफॉर हे इक्वेशन तुम्ही काय करायचंय, सोडवत जायचंय. इक्वेशन बघा कसं येणार. आता ह्या ब्रॅकेट क्वांटिटीचा तुम्हाला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचा आहे. देअरफॉर F इज इक्वल टू बघा 4π² r² अपॉन t² अपॉन r. आता काय करायचंय बघा, खाली अजून सोडवत जायचंय तुम्हाला. देअरफॉर F इज इक्वल टू बघा हे t² जी क्वांटिटी आहे ती खाली येणार, डिनॉमिनेटरला येणार आहे. F इज इक्वल टू तेव्हा पुढे लिहून घेऊया आपण 4π² r² अपॉन t² अपॉन r. आता काय करायचं आपल्याला बघा, r गेट कॅन्सल. इथं क्वांटिटी जर दिसत नसेल व्हिडिओमध्ये, मी इथं वरती लिहिते बघा. क्वांटिटी आपल्याला अशी मिळणार आहे, F इज इक्वल टू 4π² r² अपॉन t² अपॉन r. v ची व्हॅल्यू फक्त रिप्लेस केली. सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, mv² अपॉन r. v ची व्हॅल्यू आपण काय टाकली, 2πr अपॉन टी. का, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स प्लॅनेट किती कव्हर करणार, सर्कल म्हणजे सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. सर्कमफरन्स आपण किती घेतो मॅथ्स मध्ये, 2πr. टाइम किती घेतो, टी, कॅपिटल टी. ती फक्त व्हॅल्यू रिप्लेस केली आणि आपण खाली सोडवत गेलो. खाली सोडवत गेल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे बघा, r
आर आर गेट कॅन्सल, हा जो आर आहे आणि हा आर आहे तो काय करायचा आहे तुम्हाला कॅन्सल करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला काय मिळणार बघा एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम आर अपॉन टी स्क्वेअर ही क्वांटिटी तुम्हाला मिळणार आहे. मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय आर स्क्वेअर, मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय आर स्क्वेअर. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला आर स्क्वेअर ना आपण ही रिअरेंजमेंट आहे, वरती आणि खाली आर स्क्वेअर न गुणायचं आहे कारण केप्लर्स लॉचा वापर करायचा आहे आपल्याला. आता बघा एफ देअरफॉर एफ इज इक्वल टू काय येणार बघा 4 पाय स्क्वेअर एम आर अपॉन टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. काय घालणार आहे आपण आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरचा वापर करणार आहे. वरती आणि खाली किती न गुणला आपण आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. व्हॉट वी विल गेट बघा आपल्याला त्यानंतर काय मिळणार आहे बघा देअरफॉर बघा एफ इज इक्वल टू एफ काय मिळणार आहे आपल्याला बघा 4 एम पाय स्क्वेअर आर क्यूब टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आपण वरती आणि खाली कशाने गुणलं आर स्क्वेअर आणि आर स्क्वेअर गुणलं. वरती आपल्याला आर क्यूब मिळणार आहे कारण आर एक माशी राहिला होता, आर क्यूब अपॉन आर स्क्वेअर ही क्वांटिटी मिळणार आहे. आता बघा व्हॉट इज केप्लर्स लॉ बाय केप्लर्स थर्ड लॉ. केप्लर्स थर्ड लॉ टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब ची व्हॅल्यू काय आहे के. आता आपल्याला इथं बघा आर क्यूब इथं आहे आणि टी स्क्वेअर म्हणजे उलटी क्वांटिटी आहे. ही काय क्वांटिटी उलटी आहे, आपल्याला ही उलटी करायची आहे क्वांटिटी. के प्लस थर्ड लॉ आपल्याला काय करायचं आहे के आहे तो उलटा करायचा. म्हणजे काय होणार बघा देअरफॉर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. हा के प्लस थर्ड लॉ आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. आपण काय केला उलटा केला. देअरफॉर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. आता इथं बघा पहिली क्वांटिटी एफ इज इक्वल टू 4 एम रिअरेंजमेंट करतोय आपण टर्मची 4 एम पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इन ब्रॅकेट आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये मी काय टाकलं आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर ही क्वांटिटी टाकलेली आहे. आता नेक्स्ट काय येणार मग सांगा पुटिंग द व्हॅल्यू ऑफ value r cube upon t square is equal to 1 upon k. r cube upon t square ची व्हॅल्यू 1 upon k इथं पुट करायची. therefore what you will get finally f is equal to 4m pi square upon r square into 1 upon k. therefore f is equal to 4m pi square k r square. म्हणजे तुम्हाला फायनली काय येणार आहे तर 4m pi square 4m काय येणार आहे पाय स्क्वेअर अपॉन के आर स्क्वेअर. के हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे लिहिताना तुम्ही काय लिहू शकता हा पूर्ण होल तुम्ही कॉन्स्टंट लिहू शकता. हा हे लक्षात घ्या. मी तर वरती लिहिते म्हणजे व्हिडिओ मध्ये जरा दिसत नाहीये बघा. एफ इज इक्वल टू आपल्याला काय मिळाले फायनली 4m पाय स्क्वेअर के आर स्क्वेअर ही फायनली आपल्याला क्वांटिटी मिळाली. कुठून सुरुवात केली होती लक्षात घ्या. मी अनेकदा एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. कुठून सुरुवात केली होती आपण तर सेंटीमीटर फोर्स. सेंटीमीटर फोर्स काय आहे बघा एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा काय आहे सेंटीमीटर फोर्स आहे. त्यामध्ये व्ही ची व्हॅल्यू रिप्लेस करा. व्ही काय आहे व्ही म्हणजे व्हेलॉसिटी स्पीड डिस्टन्स अपॉन टाइम. आता व्ही ची व्हॅल्यू काय करायची घालायची तुम्ही 2 पाय आर अपॉन टी. आता लक्षात घ्या इथं व्ही चा स्क्वेअर आहे त्यामुळे ह्या पूर्ण होल क्वांटिटीचा तुम्हाला काय करावं लागणार आहे स्क्वेअर. ती स्क्वेअर करून इथं पुट करा. फायनली व्हॉट यू विल गेट या इज इक्वल टू जेव्हा तुम्ही पुट कराल तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे बघा 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर ही क्वांटिटी तुम्हाला मिळणार आहे. आता आपल्याला काय करायचं इनव्हर्स स्क्वेअर लॉ न्यूटन कशा शोधला हे बघायचं आहे. त्यामुळे आपण काय करणार मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर आपण काय करणार आहे तर मल्टिप्लाय करणार वरती आणि खाली.
वरती आणि खाली तुम्ही जेव्हा मल्टिप्लाय कराल तेव्हा तुम्हाला काय येणार आहे, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर ही क्वांटिटी मिळणार. खाली एक आर स्क्वेअर येणार, तर त्यावेळी आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजे केपलरचा लॉ टी क्यूब अपॉन टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. उलटा करायचं 1 अपॉन के आणि ती व्हॅल्यू तुम्हाला काय करायची अशी येणार. हे पुट केल्यानंतर देअरफोर बघा एफ इज इक्वल टू, हे लक्षात घ्या, ही पूर्ण क्वांटिटी काय करायची आपल्याला कॉन्स्टंट मानायची आहे. किंवा देअरफोर एफ इज इक्वल टू असं लिहू शकता तुम्ही के, दुसरा के घेऊ शकता किंवा असं म्हणू शकता लेट 4m पाय स्क्वेअर अपॉन के इज इक्वल टू कॉन्स्टंट. देअरफोर एफ इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. मी काय म्हणणार आहे एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे पूर्ण ही क्वांटिटी तुम्ही काय करायची कॉन्स्टंट म्हणायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला फायनली व्हॉट यू विल गेट बघा. देअरफोर एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट into 1 upon r square. Therefore, F inversely proportional to square of distance. This is Newton's inverse law of gravitation by using Kepler's third law. आपण Kepler's